13 जूनला दिल्लीमध्ये सन्माननीय पेट्रोलियम मंत्री पुरी साहेब यांच्याशी रिफायनरी संदर्भात भेट झाली। नेतृत्व सन्माननीय नारनाडे साहेबांनी केलं। माझ्याबरोबर माजी आमदार प्रमोद जठार होते। त्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, रिफायनरीच्या समर्थनासाठी रिफायनरी ही बारसू सोलगावला यावी याच्यासाठी जाहीर सभा घेण्यात आली। मोठ्या प्रमाणात समर्थन दिसलं। ते सांगण्याचं काम आम्ही सन्माननीय पुरी साहेबांना केलं की आता सगळ्या बाजूनी रिफायनरीला समर्थन येत आहे। तसा विरोध आता कुठेच राहिला नाही। चिरीमिरी काय विरोध असेल, काही लोक करत असतील, पण आता जवळपास सगळीकडे एक पॉझिटिव्ह वातावरण आहे। स्टेट गव्हर्नमेंटने म्हणजे ठाकरे सरकारने उद्योग खात्याच्या माध्यमातून केंद्र सरकारला पत्र सुद्धा दिलेलं आहे या प्रकल्पाच्या समर्थनासाठी। सन्माननीय आमदार राजन साळवी शिवसेनेचे यांनी देखील त्यांच्या एका स्टेटमेंटमध्ये या प्रकल्पाला समर्थन दिलेलं आहे। चारी बाजूनी जसं मी सांगितलं, एका दुसरा जण सोडला तर प्रकल्प अतिशय पॉझिटिव्ह या दिशेने चाललेला आहे। पुरी साहेब हे कन्व्हिन्स झाले। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की परत त्या संबंधित कंपनीशी म्हणजे सौदी अरामकोशी बोलून आपण त्या दिशेने हा प्रकल्प न्यावा आणि आपण नेतोय। कदाचित आता पूर्वीसारखी 60 मिलियन टनची कॅपॅसिटी नसेल, 20 मिलियन टनची असेल, पण इन्व्हेस्टमेंटचा आकडा जवळपास 70 ते 80 हजार कोटीचा असेल। त्याच्यामध्ये अनेक मागण्या आपल्या असतीलच। पुरी साहेबांनी आमचं म्हणणं पटलेलं आहे। मागचा विरोध होता म्हणून ती प्रायव्हेट कंपनी येऊ शकली नाही। आता सगळ्या बाजूनी पॉझिटिव्ह वातावरण असल्यामुळे संबंधित मंत्री पुरी साहेब यांनी आम्हाला शब्द दिलाय की मी लगेच त्या कंपनीशी बोलून प्रकल्प परत राजापूर तालुक्यामध्ये आणण्यासाठी म्हणजे बारसू सोलगावमध्ये आणण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली। माझी हात जोडून विनंती आहे, जे कोण विरोधक आहेत त्यांना एक फार मोठी एम्प्लॉयमेंटची संधी, रोजगाराची संधी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चालून आली आहे। ती अगोदरही आली होती, पण काही लोकांमुळे आणि तेव्हा परिस्थिती वेगळी असल्यामुळे तेव्हा विरोध झाला। आता त्या प्रकल्पाबद्दल सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत, तेव्हा अस्पष्ट होत्या। काही लोक आता पत्रकार परिषदही घेणार आहेत, मला जे काय कळलंय। काही लोकांनी तिकडे विरोधी करायचा प्रयत्न केला, तरी पुरा दिवसाचा सर्वेचं काम झालं, अडथळा कुठेच आलेला नाही। म्हणून मी त्यांना विनंती करतो की हा प्रकल्प आपण सगळ्यांनी मिळून आणला पाहिजे। रोजगार हा फार मोठा विषय आपल्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे। जर तुम्ही हा प्रकल्प आणू शकत नाही तर मग तुम्ही कुठला तरी प्रकल्प आणायला पाहिजे होता। तो जरी जमत नसेल मग ह्या प्रकल्पाला तुम्ही विरोध करायचा नाही। आता खपून घेतलं जाणार नाही। भारतीय जनता पक्ष मुलांना नोकरी देण्यासाठी आणि अनेक आर्थिक गोष्टींना या प्रकल्पामुळे चालना मिळणार असल्यामुळे आम्हाला हा प्रकल्प इथे आणायचा आहे। सन्माननीय प्रमोद जठार साहेब सातत्याने या प्रकल्पाच्या समर्थनासाठी प्रयत्नशील आहेत। आम्हाला मुलांना नोकऱ्या द्यायच्या आहेत। दरडोई उत्पन्न आपल्या जिल्ह्याचं वाढवायचं आहे आणि नुसतं आपल्या जिल्ह्याचं वाढणार नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला या प्रकल्पामुळे मदत होणार आहे।
आणि आता स्थानिक जनतेने समर्थन दिल्यामुळे आता तशी काही विरोधाची परिस्थिती राहिलेली नाही, म्हणून हा प्रकल्प येणार आणि आम्ही तो आणणार. हा विषय एक होता. दुसरा विषय तिवरे धरणाचा. 2 जुलै 2019ला तिवरे धरण कोसळलं. त्याच्यानंतर आज 2022 मध्ये आपण आहोत. 2 SIT स्थापन झाल्या. त्या SITने अहवाल दिला. आता इतका वेळ का लागला त्या SITला त्याच्यामध्ये मी पडणार नाही. 3 वर्षानंतर अहवाल आला. काय करत होते कोणाला माहित. 3 वर्षानंतर जो अहवाल आला त्याच्यामध्ये स्पष्ट एका RTIच्या मार्फत तो अहवाल आम्हाला मिळाला. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे संबंधित ठेकेदार आणि त्या डॅमचे ठेकेदार हे माजी आमदार सन्माननीय सदानंद चव्हाण साहेब. त्यांनी तो डॅम बांधला, तो डॅम कोसळला आणि त्या अहवालामध्ये ज्या समितीने ज्या कमिटीने ते अहवाल रिलीज केला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी, कार्यकारी अभियंत्यावर व्हावी, उपविभागीय अभियंत्यावर व्हावी, जे ह्या प्रकरणामध्ये कारणीभूत आहेत त्या सगळ्यांवर कारवाई व्हावी. आज जलसंधारण विभागाने हे रिलीज करून आज 6-7 महिने झाले. अजूनपर्यंत एकावरही कारवाई नाही. ठाकरे सरकार प्रोटेक्शन देण्याचं काम ह्या सगळ्यांना करते. आणि म्हणून मी मागच्या आठवड्यामध्ये लोकायुक्तांना महाराष्ट्राचे त्यांना पत्र लिहिलंय की साहेब याच्यावर आपण न्याय द्यावा आणि जर तिथून समजा न्याय नाही मिळाला तर कोर्टात देखील जाणार. पण संबंधित या सगळ्या आरोपींना, या सगळ्या दोषींना शिक्षा झाल्याशिवाय निलेश राणे गप्प बसणार नाही. तिसरा विषय मग मी संपवतो, मग आपण सुरू आहोत. मागच्या काही दिवसामध्ये मी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गर्ग साहेब यांच्याबद्दल जी माहिती माझ्याकडे आली ती मी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट केली होती आणि नंतर सांगितलं होतं की मी रत्नागिरीला येऊन याच्यावर सविस्तर पत्रकार परिषद घेईन. त्याच्या मधल्या काळामध्ये CBIची एक टीम येऊन गेली. माझ्याकडे जेवढी माहिती होती मी त्या सन्माननीय CBI टीमच्या त्या अध्यक्षांना, जे मुख्य होते, त्यांना दिलेली आहे. म्हणून मी जास्त त्याच्यावर भाष्य करणार नाही, कारण का ऑलरेडी ते मॅटर एका एजन्सीकडे गेलेलं आहे आणि CBI सारख्या एजन्सीकडे गेलेलं आहे. फक्त पॉइंट सांगतो कुठल्या आधारावर मी ते आरोप केले. एक म्हणजे प्रदीप गर्ग नावाचा एक आरोपी आहे. त्यांचे आणि आमच्या SP साहेबांचे काय संबंध आहेत हे जगाला कळलं पाहिजे, रत्नागिरीला कळलं पाहिजे. आम्हाला अशी माहिती आहे आतमधून त्या आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय आहे, स्पेशल त्याला काही ट्रीटमेंट मिळते, तो नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलवर बोलू शकतो. प्रदीप गर्ग कोण हे एकदा आम्हाला कळलं पाहिजे आणि त्याला ही एवढी स्पेशल ट्रीटमेंट जेलमध्ये का मिळते. दुसरं, पोलीस वेलफेअर फंडच्या नावाखाली जो काय खर्च झालाय, जे माझ्याकडे काही डिटेल्स होते ते मी CBIच्या टीमला दिलेले आहेत. त्याचा काही गैरवापर झालाय का असे पॉइंट मी त्यांना दिलेले आहेत पोलीस वेलफेअर फंडाचा. कारण का दिसण्यामध्ये असं दिसतंय की पोलीस वेलफेअर फंडाच्या नावाखाली कंपाऊंड वॉल आणि त्याचं लागणारं मटेरियल कोणतरी भलतंच देत आहे, पण पोलीस वेलफेअरचं नाव देऊन तो खर्च तिकडे दाखवला जातो. जिल्हा मुख्यालयाला जे आज बांधकाम होत आहे
ती पांढरी वाळू त्याची निविदा काढलेली नाही, ती आली कुठून, ते काही गोष्टी मी त्याच्याबरोबर जोडून दिलेल्या आहेत. मी तुम्हाला फक्त त्याच्या ब्रीफ सांगितलं, बाकी सगळं मी त्या टीमला दिलेलं आहे. कारण का हे सगळे विषय रत्नागिरीला कळलं पाहिजे. जर एक हाती जर कोणाला असं वाटत असेल मी आज जिल्ह्याच्या मुख्य पदावर आहे म्हणून मी काही करू शकतो, आम्ही ते कधीही सहन करणार नाही. आमचं पर्सनल सन्माननीय SP साहेबांबरोबर काही नाही, पण रत्नागिरीचा पैसा, पोलीस वेलफेअरचा पैसा हा नेमका कुठे गेला, त्याचा खर्च कुठे पडला आणि तो कुठे कुठे गेला आणि कोणी कोणी पोलीस डिपार्टमेंटला पैसे दिले, हे सगळे जेवढी माझ्याकडे माहिती होती मी दिलेली आहे. आता ह्याच्यावर आणि इतर कुठल्या विषयावर आपल्याला काय विचारायचं असेल आपण विचारू. आपण मगाशी म्हणाल की 80 ते 90% जणांनी आता आपला पाठिंबा दिलेला आपला बारसूमध्ये रिफाईन होण्यासाठी, म्हणजे राहिलेले आपण त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी काय प्रयत्न करणार का आपण सगळे कोण जे काही विरोध करतायत 5-10% लोक आहेत त्यांना? साहेब बघा, म्हणून मी आज विनंती केली. राणे फार कमी विनंती करतात आपल्याला माहिती आहे, तरी मी विनंती केली कारण का आपल्या मुलांचा प्रश्न आहे. आपल्या मुलांना नोकऱ्या पाहिजे, तर जिथे ज्यांच्या समोर हात जोडावे लागतील मी हात जोडायला तयार आहे. आपल्या मुलांना नोकऱ्या पाहिजे आणि त्याच्यासाठी हा प्रकल्प आणलाय, येतोय, तर त्याचं स्वागत झालं पाहिजे. जर कोण बसायला तयार असतील आम्ही त्यांच्यावर बसायला तयार आहोत. काल परवा नाणार परिसराचे पण जे समर्थनात आहेत तेही कलेक्टर साहेबांना भेटले की साहेब आमची पण जमीन आता इकडेही पॉझिटिव्ह वातावरण झालेलं आहे. फार 1-2-5 लोक जी काय राहिली आहेत, जर त्यांची भाषा नीट असेल, जर थंड डोक्याने ते आमच्यावर बसायला तयार असतील, आम्ही कधी बसायला तयार आहे. पण प्रकल्प आम्ही आणणार, आता कोणी थांबू शकत नाही. रिफायनरीवरून किमान महाविकास आघाडी आणि भाजप एकत्र आले असं आम्ही समजायचं. माझा विषय बेरोजगारीचा आहे, बेरोजगारी गेली पाहिजे. हा प्रकल्प एक फार मोठं साधन आहे बेरोजगारी घालवण्याचं. आहे काय आपल्या रत्नागिरीमध्ये असा एकतरी प्रकल्प? सांगा ना मला. आज मला सांगा, जी लोक विरोध करतायत, जगामध्ये सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प कुठे आहे साहेब? जामनगरमध्ये. कुठल्या पिकाला तिकडे नुकसान झालं? तिकडे कापूस होतो, तिथे गहू होतो. कुठे नुकसान झालं? मला जगामध्ये सर्वात मोठा प्रकल्प आपल्या हिंदुस्थानात आहे, बाजूलाच गुजरातमध्ये, आणि तो 60 मिलियन टनच्या वरचा आहे. आपण तर 20 नी सुरुवात करतोय. 70-80 हजार कोटीचा प्रकल्प आहे. येऊ द्या ना, मुलांना नोकऱ्या मिळणार असतील. आता ज्यांना प्रकल्पाला विरोध करताय त्यांनी नोकऱ्या आणाव्यात. मग आपण काय करतो साहेब, कॉर्पोरेशन जर एक रिझर्वेशन उचलतं तर ते कुठेतरी टाकतं. आता तुम्हाला हा प्रकल्प नको ना, मग तुम्ही सांगा ना कुठला प्रकल्प आणलात ते. पर्याय त्यांच्याकडे नाही, नुसता विरोधाला विरोध. किती वर्ष आपला रत्नागिरी जिल्हा सहन करणार? आता सहन करण्याच्या पलीकडे गेले. सुरेश प्रभू आले होते, सुरेश प्रभू मंत्री, त्यांनी सांगितलं काय की रिफायनरी आवश्यक आहे, लोकांची मागणी आहे, पण ते म्हणाले की आता त्याला वेळ गेलाय, नव्याने परत सुरुवात करावी, अधिसूचना काढावी लागेल. परवा आपण केंद्रीय मंत्र्यांना भेटला त्या संदर्भात, म्हणजे नव्याने कारण मी आताच बोललो, नव्याने म्हणजे बघा, MIDC नी अक्वायर केलेली जमीन आहे. प्री फिजिबिलिटी रिपोर्ट नाणारला झालाय. ही जमीन ऑलरेडी अक्वायर झालेली आहे. ह्याच्यामध्ये नवीन ॲक्विजिशन नाही राहिलंय, आपण लक्षात घ्यावं. तिकडे फिजिबिलिटी रिपोर्ट, तिथे ॲक्विजिशनला प्रॉब्लेम आला होता. इथे ऑलरेडी अक्वायर्ड आहे. त्यांना फक्त प्रायव्हेट कंपनी जी सौदी अरेमको नावाची जी कंपनी आहे त्यांच्याशी बोलून जे इन्व्हेस्टमेंट त्यांनी जे काही एग्रीमेंट साईन करायची असते तेवढी एग्रीमेंट साईन करायची झाली की इकडे डायरेक्ट प्रकल्प त्यांना शिफ्ट करता येतो. लक्षात घ्या, ही अक्वायर झालेली जमीन आहे, नवीन ॲक्विजिशन नाही. कॅपॅसिटी कमी. आम्ही म्हटलं साहेब सुरुवातीला तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं तुम्ही सुरुवात करा, कारण का त्यांना कन्व्हिन्स करायचं. आता एवढा विरोध झाल्यानंतर साहेब महाराष्ट्रभर हा नाणार विषय गाजला. त्यांना कन्व्हिन्स करणं, आणि ते राणेसाहेब सोबत होते म्हणून आमच्यासाठी तेवढं बॅकिंग मिळालं. पण सुरुवात व्हावी, त्याच्यानंतर एक्सटेन्शनला अजून मार्ग मोकळा आहे ना, पण सुरुवात तर व्हावी. सगळ्यांच्या प्रयत्नात येऊन दे, सगळ्यांची इच्छा आहे, पण त्याच्यामध्ये नंतर हे कारण दिलं होतं की रोजगार स्थानिकांना मिळत नाही.
त्या लोक त्या विषयातले किंवा त्यातले तज्ञ होते, त्याच्यासाठी आपल्याला प्रायमरी काहीतरी करावं लागेल. त्याच्यासाठी साहेब आम्ही सगळे बसलेलो आहोत. बाहेरच्या लोकांच्या पलीकडे जाऊन स्किल अकॅडमी ती तुम्ही अगोदर तयार करा. आमच्या मुलांना इथे स्किलफुल बनवा, त्यांना प्रशिक्षण द्या. बाहेरून आणण्यापेक्षा काही ठराविक पदं बाहेरून आणावी लागतात, जी काय वरची पदं असतात ती, पण बाकीच्या पदांसाठी प्रशिक्षण तुम्ही इकडे अगोदर सुरू करा, जेणेकरून स्थानिक मुलांना त्याला नोकरीला प्राधान्य मिळेल. ही अगोदरच सूचना दिलेली आहे. साईट बदलल्यावर फिजिबिलिटी रिपोर्ट परत घ्यावा लागेल. साईट बदलली म्हणजे फिजिबिलिटी रिपोर्ट परत बनावं. त्याला काय साहेब जास्त काय, त्यांना ते सर्वे झालेला आहे, तो काय लवकरात लवकर जर पॉझिटिव्हली आपण ज्या इन्व्हेस्टमेंट जर आपल्याला मिळाली आणि फिजिबिलिटी रिपोर्ट आली तर प्रकल्प येणार. रिफायनरीमध्ये भविष्यामध्ये कोकणचंच पूर्ण चित्र बदलेल असं मला वाटतं सर. साहेब महाराष्ट्राचं, नुसतं कोकणाचं कुठे, मी मध्ये आता बोलतानाच बोललो, महाराष्ट्राचं बदलेल. सर एक विषय आहे, मारुती मंदिर येते सुशोभीकरण चालू आहे आणि तिथे मारुतीचं मंदिर आहे. ते मंदिर पुरातन आहे. तिथे ट्रस्टी जोशी आहेत, त्यांनी एक नगर परिषदेला पत्र पाठवलं होतं की ही आमची जागा आहे आणि त्याच्यावर तुम्ही बांधकाम करू नका, ऑब्जेक्शन घेतलं होतं. आणि विजय साखळकर वकिलांमार्फतही नोटीस दिली होती की तुम्ही हे बांधकाम थांबवा, कारण ही खाजगी मालमत्ता आहे. तर आता नगर परिषदेने त्यांना एक उत्तर दिलंय की आमच्या नगर परिषदेची मालकी, जे मंदिर तिथे असावं, मंदिर राहू शकतं, परंतु जे ते बांधकाम केलंय त्याला नगर परिषदेने टेंडर नाही काढलंय, कॉन्ट्रॅक्टर परस्पर नेमला गेला आणि MB केलेलं नाही. या संदर्भात आपण काय माहिती घेणार किंवा घेतली? नाही, थोडी बहुत माहिती मला जी मिळाली तेवढी सांगतो. ह्या मारुती मंदिरचं जे आता जे काय हत्ती घोडे आणि बाकी सगळं जे काय डेकोरेशन ठेवलंय, तिथे काय लाइटिंगचा काहीतरी विषय येणार आहे. आणि लाइटिंगचा विषय येणार असल्यामुळे त्यांना ते मंदिर नकोसं झालंय. आता हे सगळं अंगावर शेकतंय बघितलं की लगेच सीओना सांगून प्रेस नोट काढली. पण विषय जेव्हा अंगावर आला तेव्हा त्यांना मंदिर तिथून शिफ्ट करायचं होतं, पण फक्त विषय आता शेकत चाललाय अंगावर, म्हणून त्यांना तो विषय डायव्हर्ट केला. त्या लाइटिंगच्या इफेक्टसाठी त्यांना मंदिर नकोसं झालं. म्हणजे लाइटिंग पाहिजे, मंदिर नको. आणि जोशी जे मूळ मालक आहेत त्यांना कसलंही कॉम्पन्सेशन न मिळता त्यांनी जेव्हा फोन केला की आम्हाला कोणाच्या परवानगीने तुम्ही हे करताय, तर म्हणे आम्ही कॉर्पोरेशनने ती जमीन घेतलेली आहे. ते अशी कशी घेतली? उद्या सांगाल आम्ही आकाश घेतो, आकाश वरतून आमच्या मालकीचा आहे, कारण का तो कॉर्पोरेशनच्या वरचा आहे. असा कुठलाही प्रकल्प तुम्हाला जर आणायचा असेल तर तुम्हाला संबंधित मूळ मालकाला त्याचं कॉम्पन्सेशन किंवा जे काय त्याचं एग्रीमेंट केल्याशिवाय तुम्हाला जमीन घेता येत नाही. आणि म्हणून आता प्रेस नोट निघालेली आहे की आम्ही मंदिर तिथून हलवणार नाही. चांगली गोष्ट आहे, नाही तर भारतीय जनता पक्ष संघर्ष करणारच. मंदिर हलवण्यासाठी आम्ही परवानगी देणार नाही. आणि आता मंदिरासाठी देणगी पण आता तिकडे काहीतरी पालकमंत्री साहेब, नाही आमचे सिंधुदुर्गातल्या पालकमंत्री साहेबांनी काहीतरी जाहीर केली आहे. चांगली गोष्ट आहे, पण मंदिर तिथून हलवायचं नाही, हा विषय आमचा आहे. त्या जमिनीचं स्टेटस काय? ती खाजगी मालकीची आहे का नगर परिषदेच्या मालकीची? हे म्हणतात नगर परिषदेच्या मालकीच्या जमिनीवर चालू. आता साहेब जर नगरपालिकेच्या मालकीची असेल, जोशी नावाचे जे ग्रस्त आहेत त्यांच्यावर एग्रीमेंट TDR किंवा कॉम्पन्सेशनची झाली पाहिजे, हो की नको? कुठल्याही लँड ॲक्विजिशन मध्ये किंवा कुठलीही जमीन जेव्हा तुम्हाला अक्वायर करायची आहे तेव्हा तुम्हाला मूळ मालकाशी बोलावंच लागतं. तुम्ही मूळ मालकाशी न बोलता तुम्ही जमीन कशी अक्वायर घेता? ऍज ऑन ती जोशींच्या मालकीची आहे. 7/12 तर दिसलेच पाहिजे, असणारच ते. सर बी फॉर्म मध्ये 2000च्या ते जोशीच मालक आहे, म्हणजे ट्रस्ट दाखवलेली आहे, 3.5 गुंठे जमीन दाखवलेली आहे. पण तिथे नोटिंग रिमार्क करताना दाखवलंय की भविष्यात मंदिर शिफ्ट करावं लागेल, स्थलांतरित नगर शहर विकास योजनेअंतर्गत 1च्या ते येते. त्यामुळे तिथे रिमार्कच केलेलं आहे बी फॉर्मवर. म्हणजे आहेच ना त्यांची. साहेब पुढचे काही दिवस आता नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे भाजपने मिशन निवडणूक तयार केलेली आहे. काय आपली रणनीती आपल्या विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याबाबतीत? नाही, ते आमची जसे काही मुंबईला बैठका होतात, काही ऑनलाईन होतात. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही
बघाल भारतीय जनता पक्ष नियोजनबद्ध काम तुम्हाला जमिनीवर दिसेल निवडणुकीच्या दिशेने. बाकी इतर वेळेला आपलं पक्षाचं काम चालूच असतं, ते काय थांबलेलं नाही. पण निवडणुकीच्या दिशेने चालत असताना सगळ्याच गोष्टी सांगून काय होत नसतात. तुम्हाला दिसेल मिशन पण रत्नागिरी परिवर्तन होईल. मिशन रत्नागिरी नगरपालिका आपण सुरू केलं असं आम्हाला समजलं. तुमचे हेर कोण आहे ते अर्धा बघायला लागते. म्हणून विचारतो. हे जिल्ह्याची मोठी नगरपालिका आहे आता ना. दिल्लीपर्यंत असते. आज रत्नागिरी शहरात भाजप हा विरोधी पक्ष म्हणून सत्तेत आहे, राज्यात पण आहे आणि येते. पण इथे रत्नागिरी शहरात किंवा तालुक्यात जिल्ह्यात ठामपणे एखाद्या विषयावर विरोधी पक्ष म्हणून कुठलीच भूमिका आहे. आता हा प्रश्न प्रत्येक वेळेला तुमचा भरपूर झाला आहे, बऱ्यापैकी आहे. तुम्ही डोळे बरोबर हे करून बघा, उघडे करून भारतीय जनता पक्ष दिसेल. तर महाविकास आघाडीला 2.5 वर्ष पुढे झालेले आपण नेते भाजपचे कसे पाहताय 2.5 वर्ष काय दिसतंय 2.5 आपल्याला? वर्षामध्ये तसं महाराष्ट्रात काहीच झालं नाही. ना शेतकऱ्यासाठी ना कामगारासाठी. एसटी कामगार कर्मचारी काय त्या विषयाचं काय झालं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कुठलाच विषय आरक्षणाचा असू दे, ओबीसी आरक्षण असू दे, मराठा आरक्षण असू दे, कुठेच काय ह्या सरकारला जमलेलं नाही. आज परिस्थिती इतकी आवाक्याच्या बाहेर गेली आहे की 2.5 वर्षापासून आता कुठेतरी मुख्यमंत्री घराच्या बाहेर पडायला लागले. ते पण कशासाठी? ते आमदार जे काय पळून बसवलेले आहेत एका हॉटेलमध्ये, त्यांना भेटण्यासाठी फक्त मुख्यमंत्री बाहेर पडतात. सरकार कोण चालवतंय तेच कळत नाही. आता असं दिसतंय अजित पवार साहेब हे फक्त बारामती आणि त्या परिसरापुरते आहेत. शिवसेना फक्त मुंबई ठाण्यापुरती आहे. आणि काँग्रेस तर सोडूनच द्या, ते काय ते आपापल्या पुरते आहेत. महाराष्ट्रावर लक्ष देणारा असा एकही पक्ष सत्तेमध्ये असा सध्या तरी दिसत नाही. कारण का कुठला विषयही देखील त्यांना हाताळता आला नाही. एकही विषय असा नाही की ज्याचा उत्तर किंवा असं काहीतरी त्यांना देता आलं असं कुठेच दिसलेलं नाही. सपशेल फेल गेलेलं सरकार आहे. 2.5 वर्ष हे फक्त एक तर करोनाचं कारण सांगून घालवलं आणि करोनामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला. त्या काळामध्ये जो काय भ्रष्टाचार झाला त्याची वेगळी यादी नंतर मिळेल. पण सामान्य जनतेला महाराष्ट्राला तसं काहीच मिळालं नाही. 1 फुटी कवडी मिळाली नाही या सरकारकडून मदत म्हणून. प्रॉपर्टी टॅक्सच्या नावाखाली लुटलं, बिलांच्या मागे लुटलं, कुठे काहीच मिळालं नाही 2.5 वर्ष. म्हणून ह्या सरकारने बोलण्यासारखं एकही काम केलेलं नाही. म्हणून काय बोलण्यासारखं नाही. शिवरे धरण कुठेतरी दोषींवर कारवाई करण्यासाठी काही डेडलाईन देण्यात शिवरे धरण कुठेतरी दोषींवर कारवाई करण्यासाठी काही महिना 2 महिने मास्क काढून बोलतोय. बोलताना तरी मास्क काढ, हात नाही काय जाणार, घाबरू नको. शिवरे धरण फुटीवर दोषींवर कारवाई करण्यासाठी सरकारला काय डेडलाईन देण्यात होतं 1 महिना. मी आता तुम्हाला जसं सांगितलं, लोकायुक्तांना मी पत्र लिहिलेलं आहे. त्यांच्या रिप्लायची मी वाट बघतोय. जर तिथून नाही जर काय रिप्लाय मिळालं तर मी कोर्टात जाणार. मी सांगितलंय. जमिनीचा मोबदला आणि विमानतळ हा विषय बरेच दिवस चालू आहे. नेमकं तो एक विषय राहिला, रत्नागिरीच्या विमानतळाचा विषय. मी माहिती काढली कारण का सिंधुदुर्गाचा एअरपोर्ट राणे साहेबांमुळे जो काय तिथे सुरू झाला त्याच्यानंतर अनेक त्या अधिकाऱ्यांची आमची तशी बोलणी चालू होती. तर मी रत्नागिरीबद्दल विचारलं मला, आणि ते DGCA अधिकारी होते, असे काय कोण फक्त फिरतीवरचे नव्हते. बोला साहेब रत्नागिरीच्या एअरपोर्टचं काय करताय? हमारे पास कुछ आया ही नहीं. बोला काहीतरी डॉक्युमेंटेशन आमच्या खासदारांनी किंवा कोणीतरी केलं असेल. फॉलोअप कुछ भी नाही. तो कोस्टगार्डकडे विषय असल्यामुळे तो डिफेन्स कडून सोडवावा लागेल. मी डिफेन्सच्या खात्यामध्ये माहिती काढली की असं काही फॉलोअप चाललाय का तिकडे, तर तिकडेही काही नाही. म्हणजे 8 वर्ष या खासदारांनी रत्नागिरीला फक्त गोलगोल फिरवलं एअरपोर्टच्या नावावर. ह्याला पाठवलंय, हा आलाय, तो आलाय. खरं 8 वर्ष यांनी काहीच केलेलं नाही खासदारांनी, फक्त गोलगोल फिरवलं.
आज वस्तुस्थिती अशी आहे, रत्नागिरी एअरपोर्ट बद्दल केंद्राला माहिती देखील नाहीये की इकडे आपल्याला कमर्शियल रूट चालू करायचा आहे. तो आता परवा आम्ही जेव्हा बोलणी चालू केली तेव्हा आता कमर्शियल ऍक्टिव्हिटी ते आणावी अशी हालचाल आता तिकडे सुरू झाली. आता हा सगळा खालचा रिपोर्ट घेऊन मी सन्माननीय ज्योतिरादित्य सिंधिया यांना भेटणार जाणार आहे. पण खासदार खोटं बोलले, 8 वर्ष खोटं बोलत आले आणि म्हणून मागच्या जेव्हा मी हा विषय घेतला होता तेव्हा सांगितलं, हा विषय आता राणे साहेबांनी जसा सिंधुदुर्ग एअरपोर्ट सिंधुदुर्गासाठी आणला तसंच राणे साहेबांची मदत घेऊन आम्हाला आता हा रत्नागिरीचा एअरपोर्ट आणावा लागेल आणि तो आम्ही आणणार. रत्नागिरीवाली मुंबईला विमानाने कधी जाणार साहेब? काय अपेक्षा 2022-23? साहेब, तुमच्या खासदारांनीच तुम्हाला 8 वर्ष टोपी घातली. ते आता आपले दादा आहेत केंद्रामध्ये. तर आता काय बोललो मी साहेब? आता कुठल्या भाषेत बोललो? आता आम्हाला आला तो एअरपोर्ट सिंधुदुर्गाचा, तो साहेबांमुळेच आला, राणे साहेबांमुळे. रत्नागिरीचा एअरपोर्ट येणार आणि लवकरात लवकर आणण्याचा जो काय प्रयत्न राहील माझा, तो पण राणे साहेबांमुळेच येणार, एवढंही आपण लक्षात ठेवा. विधान परिषद काय चमत्कार? आता फडणवीस साहेबांना विचारा. आपण पण एक रणनीतिकार असं आपल्याकडे पाहिलं जाते. तुम्ही काही कुठलेही शब्द कुठेही जोडायला लागले. तुम्ही आज खाल्लंय काय? नाही काय ना, फक्त तुम्हाला भेटण्यात आलं एवढं. बरं भेटलो ना, योगेशचा आग्रह होता. राजा त्याच्यामुळे आलात. परत घातला नाही बघा, परत घातला नाही बघा. तुम्ही माझ्यावर लक्ष द्यावं. हो साहेब, रिफायनरी विरोध करणारा जो गट आहे त्या गटाला शिवसेनेचा एक गट पाठिंबा देतोय असं एक चित्र दिसतंय का? काय एक म्हणजे काय? रिफायनरीला विरोध करणाऱ्या गटाला शिवसेनेचा एक गट, राजन साहेब विरोधी गट पाठिंबा देतोय. मी काय बोललो, आपल्याला हा प्रकल्प आणायचा आणि तो आणण्यासाठी जे काही गोष्ट करावी लागेल ते सगळं आम्ही करणार. ज्यांना विरोधच करायचा आहे त्यांचा आम्ही काय करू शकत नाही. आम्ही समजवण्याचा प्रयत्न करू. तर त्याच्यातून जर नाही समजले तर मग बघू. पण प्रकल्प येणार. 2-3-5 लोकांच्या विरोधामुळे प्रकल्प थांबणार नाही. मागे काही ज्या चुका झाल्या त्या परत होणार नाहीत. यावेळेस प्रकल्प येणार. जमिनीचा मोबदल्याच्या बाबतीत काय चर्चा झाली त्या बैठकीत? कुठल्या? दिल्लीला आपण भेटलात ना त्यावेळेला. कुठल्या? जमिनीचा मोबदला संपादन बऱ्यापैकी झाले ना. एक्वायर झाले बऱ्यापैकी. आता बऱ्यापैकी झाले. तुम्ही सुरुवात करायला ज्या गोष्टी, पहिले इन्व्हेस्टमेंट महत्वाचं. इन्व्हेस्टमेंट आली की तुम्हाला हे सगळे विषय बाकीचे ऑटोमॅटिक सुटणारे विषय आहेत. मध्ये चर्चा बंद झाली होती विरोधामुळे, आता ती परत चालू झाली. त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसेल. पण ती इन्व्हेस्टमेंट आणणं आमच्यासाठी आता सर्वात प्रथम क्रमांक आहे.